मेंदूमध्ये अब्जावधी पेशी असतात आणि त्या एकमेकाशी संवाद कसा साधतात तर विद्युत संदेश. म्हणजे सगळ्या या अब्जावधी पेशींमधनं विद्युत शक्ती निघत असते आणि ते संदेश वाहन चालू असतं. तुला माहिती आहे तुझ्या पिढीला सुपर 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 कॉम्प्युटर आहे मेंदू हा. म्हणजे किती विद्युत शक्ती असेल. तर कुठल्याही कारणाने कुठल्याही ठिकाणी मेंदूमधनं चुकून नको ती विद्युत शक्ती जर बाहेर आली तर तिथे शॉर्ट सर्किटिंग होतं. ते शॉर्ट सर्किटिंग पसरलं तर माणूस बेशुद्ध होतो. समजा उजव्या मेंदूच्या ज्या भागातनं माझ्या चेहऱ्याला शक्ती मिळते तिथंच फक्त शॉर्ट सर्किटिंग झालं तर असं होईल बघ. ते पसरलं नाही. मी तुला उदाहरण म्हणून दाखवलं. फिट्सचे शेकडो प्रकार आहेत. तसे तुला आता फिट येते तू बेशुद्ध होतोस याचा आता शॉर्ट सर्किटिंग सगळीकडे पसरतं. बरेच वर्षापूर्वी तुझा एक EEG नावाचा मेंदूतल्या विद्युत शक्तीचा आलेख काढला असेल. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक वेळा कळतं. आता मुद्दा एवढाच आहे तुझ्या बाबतीत की तू औषधं नियमित घेत असताना सुद्धा तुला फिट आली. ती फिट आली ह्याचं तात्पुरतं कारण नक्कीच जागरण होतं. पण जागरणात तुझा मोठा शत्रू एवढं लक्षात. तू पहाटे 3ला उठून अभ्यास कर, माझं काय म्हणणं नाही. पण जागरण पोरा करू नकोस. तुझा आता मी EEG करणार आहे. तो का करणार आहे माहित पाहिजे तुला की तू बऱ्यापैकी नियमित औषधं घेत असताना पण तुला फिट आली. ती फिट आली जागरणामुळे हे मी कबूल करतो. पण जर तुझ्या EEG मध्ये बरेच खराबी दिसली तर ह्याचा अर्थ तुला डोस कमी पडतोय असा पण अर्थ होऊ शकतो. लक्षात आलं ना तुला मी काय म्हणतोय. तर आता आपण EEG करू, तासाभरात आपल्याला निकाल कळेल आणि त्यानुसार आपण ठरवू काय करायचं. नक्की कळलं सगळं.